रामकृष्ण हरी. जगाच्या पाठीवरला कदाचित हा एकमेव सोहळा जे पंढरपूरची वारी, आळंदी ते पंढरपूर ही पायवारी आपण म्हणतो, हा एकमेव सोहळा असावा ज्या ठिकाणी कुणीही नियोजन करता नाही, कुणी आयोजक नाही, कुणी मार्गदर्शक नाही. स्वय प्रेरणेनं, स्वय शिस्तीनं प्रत्येक वारकरी या ठिकाणी पुढे वाटचाल करतोय. म्हणजे लाखोच्या संख्येनं या ठिकाणी लोक जमा होतात. याला कोणीही मालक नाही, कोणी मार्गदर्शन करणार नाही, कोणी असं चला तसं चला या ठिकाणी बसत नसतं, इथं मुक्काम करा, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन इथं कोणी करत नाही. परंतु 25 ते 30 लाख लोक या ठिकाणी जमा होतात आणि तेही सर्व शिस्तीमध्ये. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हा 18 दिवसाचा प्रवास आणि एकंदरीत गावापासूनचा प्रवास धरला तर कमी अधिक कुणी 1 महिन्याचा प्रवास करतं, कुणी 25 दिवसाचा प्रवास करतं. हा पूर्ण प्रवास कुठल्या प्रकारचा वादविवाद न करता अगदी गुण्यागोविंदानं एकत्रितपणे केला जातो. पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवास करत करत ही दिंडी पुढे जाते. म्हणजे काही कार्यक्रम असतील, काही धार्मिक नियोजन असतील, पण त्या ठिकाणी कोणतं नियोजन करतं, तिथे शिस्त लावतं की अशा पद्धतीनं हा कार्यक्रम व्हायला पाहिजे किंवा अशा पद्धतीनं लोक चालले पाहिजेत, अशा पद्धतीनं लोक बसले पाहिजेत. परंतु या ठिकाणी तसं कोणीही नाही. प्रत्येक वारकरी या ठिकाणी मार्गदर्शक आहे, प्रत्येक वारकरी या ठिकाणी नियोजन करत आहे आणि प्रत्येक वारकरी हा सर्वांचं ऐकणारा आहे. ही एक अद्भुत अशी गोष्ट आहे, कारण तुम्हाला कुणी सांगणार कोण नाही. अगदी जे मनाला वाटतं त्या पद्धतीनं आपण पुढे चालतोय आणि तरीसुद्धा शिस्तीमध्ये हा सगळा कार्यक्रम होतोय. हेच या माऊलीच्या पंढरपूर आळंदी ते पंढरपूर या वारीचं वैशिष्ट्य आहे. आता हे आपल्या दिंडीमधील वारकरी जे प्रवास करत करत पुढे चालत असताना वाटानं अनेक आनंद आहेत की जे अन्नदान करत आहेत. हे सुद्धा एक खास वैशिष्ट्य आहे ह्या वारीचं की कितीतरी म्हणजे 25 ते 30 लाख लोक इथं दरवर्षी येतात असं बोललं जातं. त्यामध्ये अशा अनेक लोक आहेत जे अन्नदान करत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करत आहेत. आजचा आपला मुक्काम लोणंदहून तरडगावला येतो आहे. आता सध्या मी तरडगाव या ठिकाणी जिथे मुक्काम आहे तिथं आलेलो आहे. आमचे वारकरी आता पाठीमागे येत आहेत. इथेच पाठीमागल्या साईडला माऊली मित्र मंडळ म्हणून एक मोठा पेंडॉल आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता मिळतो. अगदी पोहे असतील, पुरी भाजी असेल, मसाला दूध असेल, चहा असेल, मेडिकल असेल, तुम्हाला जे आवडतं ते घ्या, खा आणि पुढे व्हा. तर अशा पद्धतीची सेवा नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी केली जाते. तसं पूर्ण महाराष्ट्रामधून अनेक लोक आहेत जे या वारीमध्ये अन्नदान करण्यासाठी, सेवा करण्यासाठी येतात. आपण सासवडचा घाट चढल्याच्यानंतर वरी आल्यावर तिथे एक संस्थेचे लोक आहेत की जे कुठल्या प्रकारचं वाटप करत नाहीत, परंतु जी घाण रस्त्यानं पडलेली असते, म्हणजे आपण पाण्याच्या बाटल्या घेतो, पितो, टाकून देतो, त्याच्यानंतर चहाचे कप असतात, वेगवेगळ्या पद्धतीची जी काही घाण पडते ती घाण गोळा करण्याचं काम ते करत आहेत. म्हणजे सेवा भावेनं आपल्या हाताने सेवा घडावी या इच्छेनं, ह्या प्रेरणेनं अनेक लोक या वारीमध्ये काम करत आहेत. आणि त्यामुळे ह्या वारीचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की इथे सेवेकरी भरपूर आहेत. इथे येणारा प्रत्येकजण वारकरी असेल, सेवेकरी असेल, व्यावसायिक असतील, हे सर्वच लोक पांडुरंगाची कृपा व्हावी, ज्ञानेश्वर माऊलीची कृपा व्हावी आणि आपल्या घरसंसारामध्ये सुख लाभावं, आपल्या आयुष्यामध्ये आनंद यावा, एक सकारात्मक बाजू आपल्या आयुष्यामध्ये घडत जावी या इच्छेनंच इथं प्रत्येकजण येतोय. देवाची प्राप्ती करणे म्हणजे तर शेवटी काय की शेवटी आपल्याला सुख मिळलं पाहिजे. प्रवास करत करत आज
तरडगाव या ठिकाणी माऊलीचा मुक्काम आलेला आहे आणि त्याप्रमाणे आमचासुद्धा मुक्काम आता तरडगावला आहे. म्हणजे बघत बघत 11 दिवस निघून गेले. या सर्व धार्मिक वातावरणामध्ये रामकृष्ण हरी याच्या जयघोषामध्ये, विठुमा नावाच्या जयघोषामध्ये, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम याच्या जयघोषामध्ये हे 11 दिवस कसे निघून गेले समजलं सुद्धा नाही. इथं गरीब आहे, श्रीमंत आहे, वृद्ध आहे, तरुण आहेत, अगदी पोरं आहेत, गडी आहेत, बाया आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, अनेक प्रकारचे लोक आहेत. परंतु प्रत्येकजण या ठिकाणी माऊली म्हणून ओळखला जातो. प्रत्येकजण प्रत्येकाला माऊली म्हणतं. अगदी छोटं मोठं काही वाद असतील तर ते सुद्धा माऊली म्हणूनच ते एकमेकांसोबत करतात. म्हणजे वाद तर होत नाही फारसा, पण कुठं थोडासा आवाज मोठा जरी केला तर माऊली म्हणूनच ते लोक बोलतात. त्यामुळं ही एक वारी आपण कसं जगावं ही शिकवणारी वारी आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपण सर्वजण एकत्रित राहतो. अगद्या 4, 5, 8, 10 लोक आपल्या कुटुंबामध्ये असतात, परंतु त्यांचा मेळ लागत नाही. अनेक लोक कुटुंबातले विसंगतपणे वागतात. परंतु इथं लाखोनं लोक असून, अनेक जिल्ह्यातले लोक असून, अनेक जाती धर्माचे लोक असून, अनेक वयाच्या टप्प्यामधले लोक असून सर्वजण एकमेकाला समजून घेत घेत पुढे प्रवास करतायत. हाच गुण आपण घेऊन घराकडे गेलात किंवा आम्ही सर्वजणच हा गुण घेऊन घराकडे गेलो तर आपल्याही घरामध्ये अगदी असंच आनंदी वातावरण राहू शकतं. हा एक गुण या वारीचा घेण्यासारखा आहे. इतरांना समजून घ्या, 2 पावलं मागं घ्या. काही चुकत असेल तर तेही त्याकडे काळाडोळा करा. इतरांच्या भावना समजून घेतलात आणि आवश्यकता असेल तर 2 पावलं मागे सरकला तर आपल्या घरसंसारामध्ये सुद्धा जे वातावरण आहे आपल्याला वारीमध्ये दिसते आनंदी वातावरण, ते आनंदी वातावरण आपल्या कुटुंबात सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे.